आज मन अतिशय व्यथित झालं आहे. एकविरा केसरी मैदानावर घडलेली घटना संपूर्ण बैलगाडा शर्यत विश्वाला हादरून गेली. आपल्या कर्जतचा लाडका बगीरा आज आपल्यात नाही, ही गोष्ट अजूनही मनाला पटत नाही. बैलगाडा शर्यत म्हणजे केवळ वेगाची किंवा जिंकण्याची स्पर्धा नसते, तर ती असते एक जिव्हाळ्याची नाती जपणारी परंपरा. मालक आणि बैल यांच्यातील नातं हे शब्दांच्या पलीकडचं असतं. त्यात असतो तो विश्वास, प्रेम आणि एकमेकांवरचा जीवापाड आधार. बगीरा हा त्या नात्याचा जिवंत उदाहरण होता. शेतकऱ्याच्या आयुष्यात बैल हा फक्त प्राणी नसतो, तो कुटुंबातील सदस्य असतो. बगीराने आपल्या मालकाला प्रत्येक क्षणी साथ दिली. शर्यतीच्या मैदानावर त्याचा तो रुबाब, ती धावण्याची जिद्द आणि प्रत्येक खेळ जिंकण्याची उमेद पाहताना अभिमान वाटायचा. कित्येक वेळा त्याने आपल्या मालकाचं नाव उज्ज्वल केलं आणि प्रत्येक विजयामागे त्याची मेहनत आणि निष्ठा दिसून यायची. आज त्या मैदानावर शांतता पसरली आहे. जिथे कधी काळी बगीराच्या टापांचा आवाज घुमायचा, तिथे आज एक वेदनादायक रिक्तता जाणवते. अपघाती निधनाने आपल्याकडून एक जिगरबाज, विश्वासू आणि लढैया साथीदार हिरावून नेला आहे. बगीरा आज आपल्यात नसला तरी त्याच्या आठवणी, त्याची निष्ठा आणि त्याने दिलेली साथ कायम आपल्या मनात. त्याची ओळख, त्याचं कर्तृत्व आणि त्याचं प्रेम हे कधी नाही विसरता येणार नाही. बगीरा, तुझी उणीव कायम भासत राहील. तुझी जागा कोणीच घेऊ शकणार नाही. मित्रांनो, आई एकविरा देवी केसरी 2026 भव्य ओपनचं मैदान वेरगाव येथे भरलेलं होतं. त्या मैदानामध्ये आपल्या बगीराने गट पास केला आणि सेमी 1 मध्ये सुद्धा निर्वाद वर्चस्व घेत सेमी पास केला. पण पुढे बराच असा अपघात झाला आणि त्या अपघातात आपल्या बगीराला दुखापत झाली. ती दुखापत झाल्या कारणामुळे आपला बगीरा आपल्यातून हिरावून गेला आणि आपल्याला कायमचा सोडून गेला. तर मित्रांनो, आपल्या बैलांवर विशेष लक्ष ठेवा, जेणेकरून अशा कुठल्याही प्रकारचे अपघात होणार नाही. आपल्या जीवाचा तुकडा असलेला नंदी आपल्याहून हिरावला जाणार नाही. समस्त खानदेशवासियांकडनं या बगीरा बैलाला भावपूर्ण श्रद्धांजली.